नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे काप किंवा तुम्ही बटाटा फ्रायसुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी मी हे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी आता स्वच्छ धुवून गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर हे बघा, हे या साईजचे घेतलेले आहेत. तर आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर हे बघा, या पद्धतीने मी असे गोलाकारात कट केलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये मी 15 मिनटं असेच ठेवून दिलेले आहेत. आणि त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे. हळद आहे, धना पावडर आहे, मीठ, घरगुती लाल तिखट आणि बारीक रवा. तर आता आपण जे बटाट्याचे काप 15 मिनटं पाण्यात ठेवले होते ते आता मी पूर्ण पाणी काढून एका ताटामध्ये काढून घेणार आहे. बघू शकता. आणि बाकीचे आपण त्याला मसाले लावून घेऊया. मीठ, हळद, धना पावडर आणि घरगुती लाल तिखट. तर हे सगळं आपण लावून एकजीव करून घेऊया. अगदी पूर्ण बटाट्याला लागलं पाहिजे ते सगळं घेतलेलं मिश्रण, जेणेकरून आपल्या बटाट्यांच्या कापांना छान अशी. तर बघा, या पद्धतीने अगदी सगळ्या बटाट्यांच्या कापांना आपण हे मसाला व्यवस्थित अगदी लावून घ्यायचा आहे. बघा, सगळ्या बटाट्यांना अगदी व्यवस्थित मसाला पण आपला लागलेला आहे. तर मी आता पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे. तर त्या रव्यामध्ये आता आपण एक बटाट्याचा काप जो आहे तो असा घोळवून घेऊया. हे बघा, या पद्धतीने बारीक रवाच घ्यायचा आहे. जर जाड घेतलात तर तो लगेच तेलामध्ये सुटतो आणि बाजूला होतो. तर हा बारीक रवा कसा पिठासारखा असल्यामुळे छान असा आपल्या कापांना चिकटून राहतो. तर हे बघा, या पद्धतीने मी सगळे बटाट्याचे काप असे रव्यामध्ये घोळवून घेणार आहे. आणि आता एक एक करून आपण पॅनमध्ये सोडून घेऊया. बघा, हे सगळे काप मी असे सोडते आणि एक मीडियम गॅसवरच आपण पॅन ठेवायचा आहे. जास्त पण गॅसची फ्लेम मोठी करून ठेवायची नाही, नाहीतर आपले बटाट्याचे जे काप असतात ते पूर्ण कडक होतील आणि त्यांना चव चांगली लागणार नाही. तर हे बघा, तर आता आपण छान असे एक साईडनी वरच्या साईडनी शिजत आलेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडनी पूर्ण त्यांना असे छान असे भाजून घेऊया. तर त्यासाठी असे एक एक करून आपण पलटी करून घेऊया. हे बघा, जसाच्या तसा त्याला रवा बघा तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये. रवा अजिबात बाजूला झालेला नाही आहे. एकूण एक बटाट्याच्या आपल्या कापला रवा जसाचा तसाच आहे, म्हणून घेताना कधी पण बारीक रवाच घ्या. तर या पद्धतीने आता माझे सगळे बटाट्याचे काप परतून झालेले आहेत. तर आता बघू शकता, मी थोडासा चमचा लावून बघितलेला आहे. तर आता आपले काप छान असे भाजले गेलेत आणि मी आता सगळे ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर बघा, आधी मी पॅनवरच साईडला करून घेते, जेणेकरून त्यामध्ये एक्स्ट्राचं तेल आहे ते
सगळं बाजूला होईल. तर बघा या पद्धतीने मी सगळे काप असे काढून घेणार आहे आणि बाकीचे आहेत ते राहिलेले सगळे फ्राय करून घेणार आहे. तर बघा हे असे सगळे काप मी फ्राय करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली माझी झटपट रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.